चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025ची रणधुमाळी निवडक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषाताई गोरे यांनी तसेच सर्व प्रभागातील शिवसेना पक्षाचे उमेदवार यांनी प्रचाराचा धुरळा उडवलाय. प्रत्यक्ष मतदार यांच्या गाठीभेटी घेऊन अडीअडचणी समजावून घेत नगर परिषदेच्या माध्यमातून आजपर्यंत झालेल्या कामकाजाचा लेखाजोखा आणि भविष्यात होणारा सर्वांगीण शाश्वत विकास याबाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीनभाऊ गोरे यांच्या पाठपुराव्यातून चाकण शहरासाठी पाणी राखीव करणे, 160 कोटी रुपये नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करणे, याचक मिळकत करवाढ रद्द करून नागरिकांना दिलासा देणे, 7/12वरील कालवा भूसंपादन शेरे कमी करणे, मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता, लाडकी बहीण योजना, आयुष्मान भारत कार्ड, शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून लाभार्थी त्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून दिली. या सर्व कामांबरोबरच कोविड काळातील आरोग्य सुविधा, भोजन व्यवस्था, राज्यातील नागरिक यांना जाण्यासाठी बस सुविधा, सामुदायिक विवाह सोहळा, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्ष लागवड, प्रदूषणमुक्त वातावरण निर्मिती यासाठी ऑक्सिजन वाढीचे प्रयत्न अशा विविध सामाजिक घटक यांचा सातत्याने कार्यक्रम सुरू आहेत. नागरिक उत्स्फूर्तपणे शिवसेना पक्षाचे उमेदवार यांना पाठिंबा व्यक्त करतात. मतदारांच्या मतदानरूपी आशीर्वाद यांमुळे विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य श्री नितीनभाऊ गोरे यांच्या प्रयत्नातून श्री अनिताताई दिलीप टोपकर, स्थानिक नगरसेविका व शांभाऊ राक्षे, अनिल इंद्राम रोखरे यांच्या प्रयत्नातून काक्षेवाडी जिल्हा परिषद शाळेसाठी 44 लाख रुपयांचा भरघोस असा निधी या वॉल कंपाऊंडसाठी मिळालेला आहे. काम सुद्धा अतिशय सुरेख अशा पद्धतीने पूर्ण झालेलं आहे. तरी आमचे प्रभाग क्रमांक 3च्या वतीने त्यांचे मनापासून स्वागत. प्रतिनिधी बद्रीनारायण घुगे, चाकण.